आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती पारंपरिक आणि खूपच चविष्ट अशी भरली भेंडी भाजी। खास महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणारी ही भाजी कमी तेलामध्ये मस्त मसालेदार आणि जेवणाची शान वाढवते। भाकरी, पोळी किंवा नुसतीच कोरडी स्नॅक्स म्हणून ही भाजी तुम्ही खाऊ शकता। या दिवसात भेंडी खूप छान कोळ्या असतात, खूप जास्त प्रमाणात मिळतात, तर आपण लगेच सुरू करूया भरली भेंडी। भेंडी घेतलेली आहे आणि ही अशी कोवळी भेंडी घ्यायची। आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे किंवा वाफेवर शिजवायची नाही आहे, फक्त तेलामध्ये फ्राय करायची आहे। यासाठी ही कोवळी भेंडी घ्यायची आणि हिरवीगार भेंडी घ्यायची। आता भेंडीचं देठ कापून घेऊया आणि शेंडा कापून घेऊया। आता आपण भेंडीला असा एक साईडने कट मारून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायची। या पद्धतीने सर्व भेंड्या कापून घेऊया। मोहरी घेतलेली आहे पाव चमचा। मोहरी तडतडली, जिरे टाकूया। तीळ अर्धा चमचा, ओवा, 4 पाकळ्या लसूण अगदी बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया। कोथिंबीर, मसाले जळून येत म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकायची। हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, बेसन टाकूया 2 मोठे चमचे। मंद आचेवर बेसन सर्व मसाल्यांबरोबर भाजून घेऊया। बेसन करपू नाही द्यायचं, बारीक गॅस करून गुलाबी रंगावर परतून घेऊया। बेसन भाजत आलेलं आहे। आता बेसन भाजलं की एक सुवास सुटतो। बेसन कच्चं नाही ठेवायचं, बेसन अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं। असं गुठळ्या मोडायच्या, तेल थोडंसं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात, त्या दाबत दाबत बेसन भाजून घ्यायचं। गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे। लाल तिखट, मीठ, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट 2 चमचे टाकूया। भरपूर कोथिंबीर टाकायची। सर्व मसाला भाजलेला आहे, गॅस बंद करून घेऊया। आता हा मसाला थंड करून घेऊया। मसाला थंड झालेला आहे आणि आपण ह्या भेंड्या भरून घेऊया। आता भेंड्याला असा काप दिलेला आहे, याच्यामध्ये असा दाबून मसाला भरून घ्यायचा। अशा पद्धतीने मसाला भरायचा। मसाला हा कोरडा कोरडाच ठेवायचा, याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। पाणी टाकलं तर बेसन घट्ट होईल आणि आपला झुणका वगैरे असतो तसं होईल हे पीठ। त्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, कोरडा कोरडाच मसाला भरून घेऊया। आता भेंड्या जितक्यात त्याच्यापेक्षा आपला मसाला जास्त झालेला आहे, तर हा उरलेला मसाला आपण वरून टाकणार आहोत। आता या पद्धतीने आपण सर्व भेंड्या भरून घेऊया। उरलेला मसाला आहे तो आपण नंतर टाकायचा। मसाल्यांचं कोटिंग वरती भेंड्यांना चांगलं दिसेल आणि चव पण चांगली येईल। सर्व भेंड्या भरून झालेल्या आहेत। 3 चमचे तेल तापलेलं आहे। आता आपण जो काप दिलेला आहे भाग तो वर ठेवायचा आणि भेंडी तेलामध्ये सोडायची। आता काप दिलेला भाग वर ठेवल्यामुळे मसाला तेलामध्ये विरघळणार नाही। थोड्याशा भेंड्या भाजल्या की मग परतून घ्यायचं। तर भेंड्या मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि थोड्याशा भेंड्या वरती राहिलेल्या आहेत, तर थोडंसं असं सरकवून घ्यायचं, म्हणजे बाजूच्या भेंड्या पण तेलामध्ये जातील। आता गॅस थोडासा मध्यम करायचा किंवा मोठा करायचा आणि भेंडी व्यवस्थित भाजून घ्यायची। भेंडी भाजलेले एक साईडने परतून घेऊया। आता मसाल्याला थोडीशी वाफ लागल्यामुळे मसाला बाहेर येत नाही। आता ही भेंडी परतलेली आहे, तर ह्याचा मसाला असा बाहेर नाही आलेला। त्याला थोडीशी वाफ लागली की मसाला व्यवस्थित आत बसतो। अशा हलक्या हाताने भेंडी परतून परतून भाजून घ्यायची। 1-2 मिनिट आपण भेंडी, गॅस आता एकदम बारीक करूया आणि भेंडी 2 मिनिट भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिट भेंडी परतून परतून भाजलेली आहे। आता ज्यावेळी आपण भेंडी टाकतो त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा। भेंडी जसजशी भाजत जाईल तसतसा गॅस बारीक करायचा, म्हणजे मसाला बाहेर पडत नाही, मसाला अगदी व्यवस्थित भेंडीमध्ये राहतो। आता उरलेला मसाला आहे तो आपण टाकून घेऊया। उरलेला मसाला पण टाकून घेतला आहे। आता बेसन आपण भाजलेलं आहे, त्यामुळे हा मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर आपण एक वाफ आणूया भेंडीबरोबर। हा मसाला फक्त भाजायचा, थोडासा 1-2 मिनिट भाजून घ्यायचा, म्हणजे या मसाल्याचं कोटिंग भेंडीला येईल आणि तिखट, मीठ आपण जे मसाला घातलेला आहे त्याची सर्व चव भेंडीला लागेल। गॅस बारीकच ठेवायचा। आता मसाला जळण्याची शक्यता असते, गॅस मोठा नाही करायचा। सर्व आपला कोरडा मसाला आहे। आता पुन्हा 1 मिनिटभर असंच ठेवून देऊया। आता भेंडी व्यवस्थित भाजलेली आहे। समजा तुम्हाला वाटलं की भेंडी भाजलेली नाही आहे, कच्ची आहे, तर 1 मिनिटभरच झाकण ठेवायचं। जास्त झाकण ठेवलं तर भेंडीला थोडासा चीक येतो आणि भेंडी थोडीशी अशी बुळबुळीत होते। यासाठी झाकण जास्त वेळ नाही ठेवायचं, 1 मिनिटभरच झाकण ठेवा। आता भेंडी भाजलेली आहे, मी झाकण नाही ठेवलेलं। वरून तीळ टाकूया थोडेसे, कोथिंबीर आणि जाडे भरडे शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊया। भेंडी मसाल्याची भाजी तयार झालेली आहे।